नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्याकडे एक धनाढ्य महिला आल्या होत्या. धनाढ्य होत्या. त्यांच्या मिस्टरांची मोठमोठे इंडस्ट्रीज होत्या आणि गडगंज होत्या. सगळं काही होतं त्यांच्याकडे. त्यांची मुलं अ, त्यांच्या व्यवसायामध्ये आली होती आणि सगळं व्यवस्थित होतं. पण त्या दुःखी होत्या. मुळात मला भेटायला येण्याचं कारण हेच होतं, की त्या मला म्हणाल्या, की माझ्याकडे सगळं आहे. एवढा पैसा आहे, चांगला नवरा आहे, मुलं आहेत, मोठा परिवार आहे, सगळं आहे. पण मी दुःखी आहे. कारण मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट कळत नाही. मित्रांनो, फार सिग्निफिकंट आहे ही गोष्ट. सगळं आहे. सर्वसामान्य माणसाला जे काही हवंसं वाटतं, ते या व्यक्तीकडे सगळं आहे. आनंद नाहीये. असं का? आणि ही गोष्ट बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये घडते. सगळं असतं, नसतो फक्त आनंद. मुळात याच पोकळीतून 60च्या दशकामध्ये अमेरिकेसारख्या देशापासून एक मूव्हमेंट सुरू झाली. त्या मूव्हमेंटला म्हणतात हिप्पी मूव्हमेंट, हिप्पीइझम. ऐकलं असेल तुम्ही. हे हिप्पी जे होते, ते सगळे सदन होते. जीवनामध्ये भौतिक स्तरावरती जे मिळवायचं असतं, ते ह्यांनी सगळं मिळवलं होतं. पण त्यांना हे लक्षात आलं होतं, की हे आतून सगळे रिक्त होते, रिकामे होते, मोकळे होते, पोकळ होते. आनंद नव्हता. का नसतो मित्रांनो आनंद? एवढं सगळं एवढ्या सगळ्यांसाठी तर करायचं ना हे सगळं. हा आटापिटा करायचा कशासाठी? हे सगळं मिळवायलाच करायचं. आणि हे सगळं मिळाल्यानंतर जर आनंद मिळाला नाही, याचा अर्थ काय? इथंच इथंच अध्यात्म डोकवतो. इथंच अध्यात्म डोकवतो. आणि अध्यात्म सांगतो, की तुम्ही जे आयुष्य जगत आहात, ते एकांगी आहे, म्हणून तुमच्या जीवनामध्ये सगळं काही असून आनंद नाहीये. म्हणजे काय हो? एकांगी म्हणजे काय? मित्रांनो, आपल्या असण्याला, आपलं जे असणं आहे ना, आपल्या असण्याला 2 आयाम असतात. असं वाटत नाही आपल्याला किंवा असा विचारही आपण कधी करत नाही. आपलं हे असणं आहे, ह्याला एकच आयाम आहे, असं गृहीत धरूनच आपण आयुष्य जगत असतो. पण ह्याला 2 आयाम असतात. एक बाह्यिक आयाम आणि एक आंतरिक आयाम. बाह्यिक आयाम म्हणजे काय? बाह्यिक आयाम म्हणजे तुमची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व. तुम्ही नाव, गाव, जात, धर्म, जे काही काम करता ते, स्वभाव, सगळे तुमचे मेमरीज, सगळं प्रोग्रॅमिंग, कंडिशनिंग, हे सगळ्याचं युनिट जे आहे ना, हा आपला बाह्यिक आयाम. आणि आंतरिक आयाम म्हणजे काय? आंतरिक आयाम म्हणजे तो आयाम जो या बाह्यिक आयामाला जिवंत ठेवत असतो. म्हणजे जर थोडक्यात आपण एक बल्बची एनॉलॉजी घेण्याचा प्रयत्न केला, एक इलेक्ट्रिक बल्ब. आता या इलेक्ट्रिक बल्बला जर मी इथं हातात धरलं आणि पेटवला, तर माझ्या हातात हा इलेक्ट्रिक बल्ब पेटणार आहे. हे त्याचं बाह्यिक स्वरूप आहे. आणि आंतरिक स्वरूप काय आहे त्याचं? त्याच्यामध्ये वाहणारी इलेक्ट्रिसिटी, जी निर्गुण आहे, निराकार आहे, पण आहे. आणि ती आहे म्हणूनच हा बल्ब पेटतो. आणि मित्रांनो, आपल्या ऋषीमुनींना हे लक्षात आलं, की जोपर्यंत हा मनुष्य प्राणी हे दोन्ही आयाम आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये शाश्वत आनंद त्याला कधीही मिळणार नाही.
लक्षात घ्या मी काय म्हणतोय. ऋषीमुनी म्हणतात की जोपर्यंत ह्या दोन आयामांची आपल्याला जाणीव होत नाही, आपल्यातला जो आंतरिक आयाम आहे, जो आत्मिक आयाम आहे, याच्याबद्दल आपण जागे होत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शाश्वत आनंद मिळणार नाही. आपल्या जीवनामध्ये आपण काय शेवटी शोधतो? आनंदच शोधतो ना. सगळं जे काय करतो जीवनामधलं कशासाठी करतो? आनंदासाठीच करतो. पण या बाह्यिक स्तरावरती जो आनंद आपण मिळवतो आज जे काही करून, अगदी माणसं मोबाईलमध्ये दिवसभर डोकं घालून आनंद मिळवतात, काहीतरी चांगलं खाऊन पिऊन आनंद मिळवतात, कुठेतरी पिकनिकला जाऊन आनंद मिळवतात, देश बघून आनंद मिळवतात. जे काय अनेक गोष्टी आहेत आनंद मिळवण्याच्या, बाह्यिक गोष्टी, खाण्यापिण्यामध्ये आनंद मिळवतात, गप्पा गोष्टी सगळ्या सगळ्या करण्यामध्ये आनंद मिळवतात. या बाह्यिक आनंद जो आहे, ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस, हा टिकत नाही, हा विरून जातो. आणि हा विरून गेला की आपण परत रिकामे होतो आणि परत नवीन आनंद शोधण्याच्या धडपडीमध्ये लागतो. म्हणून अलीकडे बघा ना, पाश्चात्य लोकांना हेच झालं, रिक्त झाले, रिकामे झाले, सगळं मिळवलं पण आनंद नाही. मग तिकडं कधी कितीतरी वर्षांपासून त्यांचं ते वीकेंड कल्चर सुरू झालं, जे आपल्याकडे आत्ता झालेलं आहे. शुक्रवार संध्याकाळ झाला की माणसं पळाली बाहेर, जवळच्या हिल स्टेशनला गेली, पाऊस पडतोय कुठेतरी धरणावर गेली, डोंगरावर गेली, पळायचं, घरातून पळायचं. कारण त्यांना असं वाटतं की तिथं काहीतरी केल्यानंतर, तिथं भिजल्यानंतर, तिथं हिल स्टेशनला जाऊन काहीतरी आनंद इकडं तिकडं किरकोळ केल्यानंतर मी आनंदी होणार आहे. कारण त्यांना या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असलेलाच आनंद ठाऊक झालेला असतो. पण तो झाला, रविवार संध्याकाळ आली, परत सोमवारपासून रहाट गाडगं सुरू झालं. काय करायचं आहे? हा आनंद मिळत नाही. ह्या ज्या महिला माझ्याकडे आल्या त्यांचा हाच प्रॉब्लेम होता की सगळं होतं, आतला आनंदच नव्हता. कारण त्यांना वाटलं की अरे उद्दिष्टच नाहीये आणि हेच उद्दिष्ट आहे मानव जातीचं. त्याला हे आतला आयाम ज्याला कळतो, त्याला आत सापडतो एक आनंदाचा डोह. दॅट इज द पर्पज ऑफ ह्युमन लाईफ. आणि जोपर्यंत तो आनंदाचा डोह आत असलेला सापडत नाही, तोपर्यंत आपण ह्या जन्म मृत्यूच्या सायकलमध्ये येत जात राहणार. पण ज्याला हा आतला डोह कळला, उमजला, समजला, अनुभवला, गवसला, तो त्याच्या ह्या आयडेंटिटी सेल्फ मधून मुक्त होतो आणि ह्या कर्मिक चक्रामधून देखील मुक्त होतो. मित्रांनो, फार थोड्या लोकांना जगामध्ये हे लाभतं, ही ही अवस्था लाभते, ही जाणीव लाभते आणि मी त्यापैकी एक भाग्यवान. मित्रांनो, 2000 नाही, 1981 साली मला पहिल्यांदा लक्षात आलं की अरे इथं कुठंतरी आत डोह आहे. 1981 साली मला लक्षात आलं की आतच तो डोह आहे, मी शोधतोय बाहेर. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. सगळे चुकलेले आहेत कारण दे आर लुकिंग आउटसाइड. मला 1981 मध्ये पहिल्यांदा हे लक्षात आलं, 18 जुलै 1981 मला लक्षात आलं की अरे देर इज समथिंग इनसाइड मी. आणि मित्रांनो, गंमत माहिती आहे तुम्हाला, मला आठवतंय त्या एका वेगळ्या अवस्थेमध्ये गेलो मी या 18 जुलै नंतर काही काळ, आणि तिथं मला एकच संदेश मिळाला, चरैवेती, चालत राहा. मला अर्थ नाही कळला. चालत राहा म्हणजे कुठं चालत राहा, चालत राहा एवढं मला अधून मधून आतून कळायचं.
चालत राहिलो, काहीच माहीतच नाही ना कुठं जायचं आहे, माहीत नाही. चालत राहिलो. आणि मित्रांनो, हा डोह सापडायला मला पुढं 24 वर्ष लागली. 2005 साली, 29 ऑगस्ट 2005 साली मला हा माझ्यातला आनंदाचा डोह सापडला. आणि मग काय, जीवन माझं बहरून गेलं. ज्या ज्या उणीवा होत्या जीवनामधल्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. पूर्ण झालं आयुष्य, पूर्ण, स्वयंपूर्ण. हळूहळू सगळं जे हवं होतं ते सगळं मिळत गेलं, कारण तो डोहच सापडला होता. मित्रांनो, हा जो बाह्यिक आयाम आहे ना आपला, तो मर्यादित आहे. आणि हा जो आंतरिक डोह आहे ना, तो अमर्याद आहे, अनंत आहे, अनंत, इनफायनाईट. आणि तोच सापडल्यानंतर इनफायनाईट खजिना सापडला अस्तित्वाचा. आणि मित्रांनो, तेव्हापासून मी ह्याच्याबद्दल बोलू लागलो. लोकांना सांगू लागलो की अरे, तुमच्याच आतमध्ये ते आहे. आणि मला 24 वर्ष फिरल्यानंतर हे सापडलेलं आहे. 24 वर्ष. आणि मग ते त्यांना दर्शवायला लागलो, दाखवायला लागलो. अनेक लोक जे या गतीमध्ये होते ते जुळायला लागले. लोग जुड़ते गए और कारवा बनता गया, अशी अवस्था झाली. मित्रांनो, फार महत्वाचं आहे. कारण हेच जर कळलं नाही ना, तर मग काय कळलं जीवनामध्ये? पर्पज काय कळला? काहीच नाही. हाच मेन पर्पज आहे. आणि म्हणून मी दरवर्षी शिवोहम नावाची एक कार्यशाळा घेतो, जी 3 दिवसाची असते. निवासी कार्यशाळा. शिवोहम. शिवोहम म्हणजे काय? हे पहिलं आयाम, बाह्यिक आयाम जे आहे हे जीवाचं आहे. आणि आंतरिक आयाम हे शिवाचं आहे. आणि तेच शिवतत्व मी आहे, म्हणजे शिवोहम. या शिवोहम मध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो, शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. कारण हे कळलं पाहिजे, दिस इज द अल्टिमेट अंडरस्टँडिंग ऑर द ग्रेटेस्ट सिक्रेट म्हणूया त्याला. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का 2006 साली एका चित्रपटाने जगामध्ये एक असं काय म्हणतात त्याला, खळबळ माजवून टाकली. त्या माहितीपटाचं नाव होतं द सिक्रेट. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ते बघितलंही असेल. आणि ते सिक्रेट कशावरती होतं? या बाह्यिक आयामाला आणखीन समृद्ध कसं करता येईल त्यावर ते सिक्रेट होतं. ते रोंडा बर्न नावाची लेखिका होती, तिनं ते लिहिलं. आणि त्याच्यानंतर 2006 पासून मला वाटते 2000 साली त्याच लेखिकेनं दुसरं पुस्तक लिहिलं. कारण तिला लक्षात आलं की ते सिक्रेट आहे, पण ग्रेटेस्ट सिक्रेट काय आहे? हे बघा, हे ते पुस्तक, द ग्रेटेस्ट सिक्रेट. आणि या ग्रेटेस्ट सिक्रेट मध्ये रोंडा बर्न म्हणते की मला असं वाटलं होतं की सिक्रेट मध्ये मी जे मांडलं तेच सिक्रेट आहे, पण ते सिक्रेट नाही आहे. माझ्या आतमधला डोह सापडणं हे ग्रेटेस्ट सिक्रेट आहे. पण त्या पुस्तकामध्ये तिनं तिथपर्यंत पोचायचं कसं प्रॅक्टिकली हे नाही शिकवलं. तिनं फक्त तिथं एक डोह आहे, अद्वैत वेदांत शिकवलाय. पूर्ण अद्वैत वेदांत आहे हा. मित्रांनो, हेच शिवोहम यावर्षी देखील सप्टेंबर महिन्याच्या 12, 13 आणि 14 तारखेला मी घेणार आहे हीच कार्यशाळा. यावर्षी ती हॉटेल रॅडिसन ब्लू कर्जत इथं असणार आहे. आता ह्यातला एक महत्वाचा भाग काय घडला की आपले सगळे जे मनीउपासना करणारे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनीच एनरोल करून ही कार्यशाळा आता जवळजवळ फुल झालेली आहे. फक्त 10 लोकांना मी ऍडमिशन देऊ शकतोय आत्ता. पण त्या 10 लोकांना तरी कळावं
म्हणून हा व्हिडिओ प्रपंच त्या 10 लोकांना तरी कळावं, कारण 10 लोकांना मी अकोमोडेट करू शकतोय आज. सो तुम्हाला जर ह्या जीवनाच्या ग्रेटेस्ट सिक्रेट जाणून घ्यायचं असेल, ते अनुभवायचं असेल, लक्षात घ्या मला अनुभवायला 24 वर्ष लागली. मी तुम्हाला ते एका कॅप्सूलमध्ये देणार आहे, कारण मी ते बघितलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे. सो तुम्हाला जर एक आंतरिक ओढ असेल या गोष्टीकडे, आंतरिक असावी लागते ती, ती बाह्यिक असून चालत नाही. जर आंतरिक ओढ असेल आणि ह्या कार्यशाळेचा हा जो शिवोहम आहे, ह्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिफोन नंबर्स देतो आपल्या ऑफिसचे. तिथं कॉल करा, म्हणजे त्याची फी किती आहे आणि पैसे कसे भरायचे, काय करायचं, याचा सगळा तपशील तुम्हाला तिथं कळू लागेल. मित्रांनो, फार महत्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून. मानवी आयुष्याचं हे अल्टिमेट अंडरस्टँडिंग आहे आणि हे एकदा ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडतं, मी मगाशी म्हटलं तसं माझं जीवन जसं बहरलं, तसं सर्वार्थाने आणि सर्वांगाने आपलं आयुष्य बहरू लागतं. फक्त आपली जीवनगती तिथपर्यंत पोचण्याची या जन्मात आहे की नाही, याच्यावर हे सगळं ठरतं. तुमची जर असेल, तर त्याच निसर्गाने तुमच्या समोर ही संधी ठेवलेली आहे. या संधीचा लाभ घ्यायचा की नाही, हे तुमच्या वैयक्तिक गतीवरती आहे. नमस्कार.